नमस्कार, मी नितीन. वायझर इंडिया टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं कराड येथे गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या भाषणात आदर्श गणेशोत्सव कसा असावा या विषयावर मार्गदर्शन केलं. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं कराड येथे सार्वजनिक गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, सातारचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी किशोर पवार, डीवायएसपी सौ राजलक्ष्मी शिवनकर, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी विनायक औंधकर, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व युवकांचा संवाद आयोजित केला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्यातून गणेश मंडळ व युवकांना मार्गदर्शन केलं. काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील, पाहूयात सविस्तरपणे. आईची किंवा मी पोलीस खात्यातला प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा हे नम्रपणे सांगत असतो की खांद्यावर IPS आहे, त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस, किंवा मपोसे खांद्यावरचं से जे आहे ते सेवेसाठी आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण तुमचे सेवक आहोत, तुमचे नोकर आहोत, हे आमच्या डोक्यात ठामपणे भिनलेलं आहे. मात्र त्याचबरोबर आमचं जे बोधवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चांगल्या लोकांचं संरक्षण करायचं, भक्तांचं संरक्षण करायचं, आणि खलनिग्रहणाय जे बदमाश समाज विघातक घटक असतात त्यांचा बंदोबस्त वेगळ्या भाषेत करायचा. संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं. फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं. दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है, असं काहीतरी म्हटलं जातं. पण आमची जी भाषा आहे ती कायद्याची, नियमाची, दंडुक्याची, अश्वत्थांची, बंदुकीची, गोळीची अशी मांडली जाते. ही संतांची भाषा, आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आहात, ती समाजातल्या मुख्य घटकांसाठी खूप महत्वाचं काम करत असते. पण त्यात थोड्याशा, कारण आता आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे, गणपती बाप्पा बरोबर लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून 1893 जवळजवळ 123 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे खाजगी जे उत्सव घरात साजरे केले जात होते त्यांना सार्वजनिक बनवलं. या धार्मिक उत्सवांना राजकीय आणि सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. काय कारण होतं? ज्या वेळेला आमच्या दमन्यातलं रक्त सळसळायचं थांबलेलं होतं, आम्हाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीची सवय झालेली होती, त्यावेळेला जे युवक या क्रांती लढ्यामध्ये झेपावू पाहत आहेत, आपली आहुती देऊ पाहत आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होऊ पाहत आहेत, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या रक्तामध्ये अगणित सूर्य जे निर्माण होत आहेत त्यांना जागा करून देण्यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करण्यात आले. भावगीतं, भक्तिगीतं, शास्त्रीय संगीत, नकला, नाटिका, कलापथक, पोवाडे याच्या माध्यमातून वीर रसाच्या या स्वातंत्र्य वीरांच्या गाथा त्याला चौका चौकामध्ये, मेळ्यामेळ्यामध्ये गणपती मंडळासमोर गायल्या जायच्या. मणी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन 9 महिन्याने. राजगुरु आपल्या आईला विनंती करतात, हे आई, मी आता फासावर चाललो असलो तरी धीर धर, शोक आवर, अजून 9 महिन्यांनी पुन्हा तुझ्या पोटामध्ये, गर्भामध्ये मी पुन्हा जन्म घेणार आहे. असे अनेक राजगुरु, असे अनेक भगतसिंग, असे अनेक सुखदेव, असे अनेक अशफाकुल्ला खान हे त्यातनं निर्माण होणार आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब, मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ भी नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गणेशोत्सवानं आणि गणपती बाप्पानं त्यांचं कार्य अत्यंत चोखपणे बजावलेलं आहे. स्वातंत्र्य मिळून आता 69 वर्ष झालेली आहेत. गणपती बाप्पांचा उत्सव प्रत्येक गावामध्ये, गल्लीमध्ये, शहरातल्या कोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. अनेक रचनात्मक आणि होकारात्मक उपक्रम, समाजाचं प्रबोधन करणारे कार्यक्रम या उत्सवाच्या माध्यमातून राबवले जातात. पण काही वेळेला पुणे विद्यापीठाने जो सर्वे केलेला आहे त्याबद्दल मी मुद्दामून बोलत आहे. 67% लोकांनी नाराजी का आपल्या बाप्पाच्या उत्सवामध्ये बद्दल व्यक्त केली. जो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता गणराय आहे, त्या उत्सवापासून दूर जायला महिला, वृद्ध माणसं, ज्येष्ठ नागरिक हे का प्रवृत्त होत आहे याचा थोडासा अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. अगेन मी गणेश भक्त म्हणून बोलत आहे, कारण येत्या 5 तारखेला भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहोत. प्रतिष्ठापना करताना ब्राह्मण मंत्र म्हणत असतो. हृत्पद्मकर्णिकामध्ये शिवेन सह सुंदरी प्रविशब्दम महादेवे सर्वे अवर्णे सहा. हे गणपती बाप्पा, तू सर्वदूर आहेस, सगळीकडे पसरलेला आहेस. 1.5 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस किंवा 9-10 दिवस, जेवढे काही दिवस माझ्या घरात तुला थांबवायचं आहे मला किंवा मंडळात थांबवायचं आहे, तेवढ्या काळासाठी या मूर्तीमध्ये, कारण माझं तुझ्याशी एक संवादाचं, प्रेमाचं आणि भक्तीचं नातं मला प्रस्थापित करायचं. मनुष्य नाम आपसू देवता, मनीषीम दिवी देवता, बलानाम लोष्टा काष्टेषु ज्ञानिनो आत्मनी देवता. पहिला टप्पा आहे त्या परमेश्वराशी नातं प्रस्थापित करण्याचा. बलानाम लोष्टा काष्टेषु, जड बुद्धीचा आहे मी, थोडासा अज्ञानी आहे, म्हणून या मूर्तीमध्ये टप्प्याटप्प्याने मी माझ्यामध्ये ईश्वर निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा हा पहिला टप्पा आहे. मग 1.5 दिवसांनी, 5 दिवसांनी, 7 दिवसांनी किंवा 9 दिवसांनी, 10 दिवसांनी आपण त्याची उत्तर पूजा करतो आणि विसर्जन करत असतो. माझे स्वतःचे विचार सांगत नाहीये, पंचांगामधल्या गोष्टी मी सांगतोय. आपली अनंत चतुर्दशी ज्या दिवशी होते त्या दिवशी रात्री 12 वाजता पितृपक्ष सुरू होतो, बरोबर आहे ना? पित्रांचा पक्ष सुरू होतो. आपले सगळे पूर्वज जे आहेत त्यांना श्राद्ध घालण्याचा पक्ष सुरू होतो. पंचांगात म्हटलेलं आहे की जो कोणी पितृपक्षामध्ये बाप्पाचं विसर्जन करतो तो थेट नरकामध्ये जातो. आपली मिरवणूक कधी रंगात येते? 12 वाजल्यानंतरच रंगात येते. टाळ आणि चाळ आपली संस्कृती आहे, यात काहीच वाद नाही. पण कदाचित मग बाप्पाला ते हायकोर्ट जजच्या स्वप्नात जावं लागलं असेल आणि बाबा माझं विहित वेळ पंचांगाप्रमाणे विसर्जन होऊ दे म्हणून 12 वाजता आपल्याला माईक किंवा लाऊडस्पीकर्स किंवा ते डीजे बंद करण्याच्या बाबतीत सूचना हायकोर्टाकडनं आलेल्या आहेत. वादविवाद अनेक आहेत, मी काय फार त्याच्या खोलात जात नाही. पण ज्या भिंती आपण उभा करतो, मी कारण खूप बारकाईनं म्युझिक, ड्रग्स आणि दारूचा संबंध अभ्यास केलेला. मी खूप मोठ्या घरातल्या बड्या बापांच्या पोरांच्यावर मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये रेव पार्ट्यावरती धाडी घातलेली आहे. 4 रेव पार्ट्यावरती मी धाडी घालून 200-300 फॅशन इंडस्ट्रीमधले, फिल्म इंडस्ट्रीमधले, एव्हिएशन इंडस्ट्रीमधले मोठमोठ्या घरातली मुलं, फिल्म स्टारची मुलं, क्रिकेट प्लेयर्स असे पकडलेले. त्यामुळे मी या डीजेच्या सिस्टमचा किंवा ज्या भिंती आपण उभा करतो, एन्व्हायरमेंट पोल्युशन वेगळा विषय आहे. त्यात आपल्याला 55 डेसिबलच्या वरती निवासी क्षेत्रामध्ये आवाज वाढवता येत नाहीये. औद्योगिक क्षेत्रामध्ये 75 डेसिबल पर्यंत जास्तीत जास्त दिवसाच्या वेळेला वाढवता येतो. पण या भिंतीमधनं 120-130 डेसिबलचे जे आवाज निर्माण होतात, रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल, तो जो आवाज आहे हाय रिपिटेटिव्ह बीट्सचा, तो सर्वसामान्य कानानं कुणीही ऐकू शकत नाही. 15-20 मिनिटं तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, किती युवक असेल चांगला, त्याला नंतर अफीमची, चरसची एखादी गोळी घ्यावी लागते किंवा गुटखा तोंडभर भरावा लागतो किंवा दारू ढोसावी लागते. ही वस्तुस्थिती. ही 15 ते 25 वयोगटातली मुलं जी आहेत ती मग त्या हाय रिपिटेटिव्ह बीट्सच्या आवाजावरती
मग कधी शांताबाईच्या तालावर, कधी झिंगाटच्या तालावर, कधी काय डीजे वाले तुला आईची शपथ आहे, आवाज वाढवण्याची तुला आईची शपथ आहे. वा, त्याच्या नादावर आपण किती कशा पद्धतीनं आपले अंगविक्षेप कुठल्या पद्धतीनं करून नाचतो. माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला जर अशा पद्धतीनं मला नाचताना बघितलं तर गर्व वाटेल का, अभिमान वाटेल का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. लता मंगेशकरांनी 75 वर्षापूर्वी, त्या काहीतरी 14 वर्षाच्या होत्या, त्यांचं एक आर्टिकल मी अलीकडे महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं. त्यांच्या गायनाची सुरुवात त्याही आपल्या सांगलीच्या आहे. दगडूशेठ हलवाई मंडळ आहे पुण्यामध्ये, त्याच्या समोर गायनाची सुरुवात केलेली. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर, ते गाता गाता त्यांना खोकल्याची उबळ आली आणि त्या खोकल्याच्या उबळीचं रूपांतर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये झालं. त्यावेळेला लता दिदींना त्यांनी अपूर्ण राहिलेलं गाणं तिथं पूर्ण करायला सांगितलं. आणि आपल्याला माहित आहे की गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्या आज कुठं आहेत. भारतरत्न लता दिदी आज कुठं आहेत. गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना असल्यामुळं त्या उंचीवरती त्या पोहोचल्या. आणि त्यांनी सांगितली की ही खोकी पसरून लावा, याच्यावर शास्त्रीय संगीत, भावगीत, भक्तिगीत लावा. तो लोकनेता, तो वीराग्रणी, तो साहित्य रसिक, ज्याने आपल्या पत्नींना युद्धावर पाठवलं, असा तो गणराय, त्याला अभिमान वाटेल, त्याला समाधान होईल. आणि मी म्हटलं विघ्न राश, अभक्तांसाठी विघ्न निर्माण करणारा सुद्धा आहे. मी गणपती प्रोडक्ट आहे. आता विनायकच्या बद्दल बराचसा इथं रोष दिसतोय मला विनायक करतो, कारण तो नाव पण विनायक आहे आणि गणपती सारखा दिसतो पण साईज ना. त्यामुळं कदाचित त्याच्या काही स्टेप्स असतील. निश्चितपणे कलेक्टर आणि एसपींच्या बरोबर सविस्तर बैठक झालेली आहे. विन विन सिच्युएशन त्याच्यावर मार्ग काढले जातील. पण रहदारी हा महत्वाचा विषय आहे गणपती उत्सवाच्या दरम्यान. मी ऍडिशनल एसपी नांदेडला होतो. 2000 सालची घटना आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. एक अत्यंत लोकप्रिय असणारे आमदार नांदेड शहरात निवडून आलेले, 45 वर्ष वय होत. आणि हे जे 120-130 डेसिबलच्या डेक समोर कार्यकर्त्यांच्या बरोबर नाचावं लागतं आमदारांना, काय पर्याय नसतो. नाचताना या 45 वर्षांच्या लोकप्रिय आमदारांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी इतवारा या सेन्सिटिव्ह भागामध्ये हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला. कार्यकर्त्यांना कळलं पण नाही ते कधी खाली पडले, एवढ्या धुंदीत मस्तीत कार्यकर्ते होते. आमदार, सिटिंग आमदारांना आपण हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकलो नाही, रस्ते खचाखच भरलेले होते. हॉस्पिटलच्या अगोदरच त्यांनी दम तोडला. त्यांच्या अंत्यविधीचा बंदोबस्त मी केलेला आहे. 5 लाखाची गर्दी जवळजवळ त्यांच्या अंत्यविधीला होती. त्यामुळे मार्ग काढायचे. मी म्हणत नाही बाबा सगळेच, पण जिथं रस्त्यावरती ॲम्ब्युलन्स जाणार नाहीये, फायर ब्रिगेडची गाडी जाणार नाही, इमर्जन्सीच्या वेळेला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मार्ग निघू शकेल, पर्यायी मार्ग कसा असू शकेल, याचा विचार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र बसून काढण्याची आवश्यकता आहे. आवाज मी कप परेडचा बंदोबस्त DCP झोन 1 म्हणून केलेला आहे. झोपडपट्टीमध्ये, कारण त्या कप परेडला जिथं विसर्जन व्हायचं त्या झोपडपट्टीमध्ये एक पडदा फक्त मध्ये होता. आई वडील साईडला झोपलेले होते. आवाज एवढा आपला होता गोंगाट की 6 वर्षाच्या बालिकेवर कुठला तरी दारू पिऊन येऊन कार्यकर्ता कधी बलात्कार करून तिचा खून करून गेला कोणाला कळलं पण नाही. शेजारच्या आई वडिलांना 1 फुटाच्या वरती असणारा मग पडदा होता, कदाचित प्रायव्हसीसाठी असेल तो, कळलं पण नाही. जिन्ना सुरपी योगस्य शब्दा भ्रमती वर्तते. कोलाहलापासून दूर जाण्याच्या संदर्भात आपल्या वेदांमध्ये खूप म्हटलेलं आहे. मी म्हणत नाहीये आपल्याला हा साजरा करायचा उत्सव आहे. जसं संदीपनं सांगितलं की सगळे आपल्याला मूलभूत स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेली आहेत. पण त्या प्रत्येक स्वातंत्र्याच्या पाठीमागं रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, काही निर्बंध घातलेले आहेत. समाजशास्त्र, नागरिकशास्त्र हे दंडुक्यानं शिकवायला लागू नये हे आपलं आपण, मला खूप कौतुक वाटतं. आणि मला माझा निर्णय कदाचित चुकला असं वाटतं, कारण मी IG म्हणून फक्त संवेदनशील ठिकाणांना भेटी द्यायचं ठरवलं होतं. परवा दिवशी मी इचलकरंजीला होतो, काल कोल्हापुरात बैठक घेतली, उद्या मी सांगली आणि मिरजेच्या गणपती मंडळांची बैठक ठेवलेली आहे.
नंतर मी पुण्याला दौंडला आणि जुन्नरला बैठकी ठेवलेल्या आहेत. म्हणजे फक्त संवेदनशील, पण इथं ज्या पद्धतीने मझहरभाई आणि सगळ्या भाईंनी प्रश्न उपस्थित केले, खूप चांगलं कम्युनल हार्मनीचं, जातीय सलोख्याचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. आणि कुठलंही टेन्शन होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. पण इथले कार्यकर्ते, एक छोटा मुलगा आता आला, आम्हाला चॅरिटी द्यायची, आम्हाला मदत करायची आहे, आम्हाला वर्गणी द्यायची आहे. कुठल्या तरी एका समाज भावनेनी प्रेरित झालेली मुलं आहेत, यांना फक्त चांगला रस्ता दाखवायचा. कारण ही 15 ते 25 मी परत म्हणतो, कारण या वयामध्ये आमचा प्री फ्रंटल एरिया, मेंदूतला पुढचा भाग विकसित होत असतो. आम्हाला चांगलं वाईट हे फार कळत नाहीये, पण चांगल्याची ओढ लागली तर खूप चांगलं. छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी त्या तोरण्यावरती स्वराज्य स्थापनेची शपथ त्याच वयात घेतली ना. आणि मावळ्यांना एकत्र करून या निर्जन सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यामध्ये किल्ले बांधून तिथे शेले पागोडे पसरून त्या डोंगरावरती स्वराज्याचं नंदनवन घडवलंच ना. त्यांच्या तस्बिरी आम्ही लावतो, त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो. त्यांची गोष्ट मी वाचत होतो. रामजी पांगेरा कनेरगडच्या लढाईमध्ये ज्या वेळेला शहीद झाला, त्याला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वडिलांना, वृद्ध वडिलांना भेटायला सोन्याच्या मोहरा घेऊन गेले होते. त्यावेळेला ते वडील काय म्हणतात, मोहरा कशापायी? तो शहीद झाला, स्वराज्याशी कामी आला, हीच माझी कमाई आहे. या मोहरा तो गेला, संपला, आता मोहरा नको, पेन्शन विन्शन मला काय नको. आणि महाराज, मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचंय, तुमच्याकडनं मला काय नको आहे. महाराजांना आश्चर्य वाटलं, या वृद्ध ग्रहस्थ मला काय देणार. त्यावेळेला रामजी पांगेराच्या वडिलांनी शेतात काम करत असणाऱ्या छोट्या त्यांच्या 16-17 वर्षाच्या मुलाला बोलवलं. तो घामानं भिजलेला धावत पळत आला आणि त्याचा हात छत्रपतींच्या हातात देऊन म्हणाले, माझ्याकडे 10-12 पोरं असती ते सगळीच्या सगळी दिलं असती, एकटंच राहिले आता, ते पण स्वराज्यासाठी घेऊन जा. द्यायचं आहे. वर्गणी 1200 कोटी रुपये आपण अधिकृतरित्या पूर्ण गणेश मंडळ 1 लाखाच्या वर अधिकृत मंडळ आहेत. पुणे विद्यापीठाच्या सर्वे मधल्या मी गोष्टी सांगतो. त्यांच्याकडे 1200 कोटीची वर्गणी जमा होते. ती वर्गणी आपल्याला रचना, आपण 5-6 लाख, आता सांगितलं मला या डीजे साठी 2.5-3 लाखाचा खर्च येतो. आणि परवा आमच्या SP कोल्हापूरनी एक दरोडा पकडला, बँक लुटून 30 लाख रुपये घेऊन गेलेले होते. दिवसा ढवळ्या त्या शाहूपुरीमध्ये दरोडा झाला होता. तर त्या शेजारच्याच गावातला दरोडेखोर निघाला आणि त्यानं गावात गेल्या गेल्या काय डिक्लेअर केलं होतं, या वेळेला गणपतीचा डीजे डॉल्बी माझ्याकडनं, स्पॉन्सर. वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला, इंटरॉगेशन रिपोर्ट मधल्या गोष्टी सांगतो. चोर दरोडेखोरांच्या स्पॉन्सरशिपनी, गुटखावाल्यांच्या स्पॉन्सरशिपनी, दारूवाल्यांच्या स्पॉन्सरशिपनी, बारवाल्यांच्या स्पॉन्सरशिपनी आम्ही गणपती बाप्पांच्या डीजे आणि डॉल्बी लावणार. एवढाच माझा साधा सरळ सोपा प्रश्न आहे. मी आता मराठवाड्याचा आयजी होतो. 8 जिल्हे मराठवाड्याचे मी गेले वर्षभर सांभाळलेले होते. त्यानंतर दुसरी माझी पोस्टिंग पश्चिम महाराष्ट्रात झालेली आहे. एक मुलीनं 250 रुपयासाठी आत्महत्या केली. तिची सुइसाइड नोट मी वाचलेली आहे, माझ्या अजून मोबाईलमध्ये तिचे फोटो आहे. कारण काय, 10वीला 85% मार्क होते तिला. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं, 12वीला होती, इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं स्वप्न डोळ्यामध्ये होतं. पण दुष्काळच असा पडला की 2 एकराची टोमॅटोची शेती करपून गेली. बाप कर्नाटकात रोजंदारीवर काम करायला गेला, मोठा भाऊ पुण्याला रोजंदारीवर काम करायला गेला, मोठ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि तिच्या शाळेचा खर्च, आई जी भांडी धुंडी करत होती तिला झेपत नव्हता. मग जो एसटीचा पास असतो ना, त्या किनगाव पासून 20 किलोमीटरवरती गाव आहे, किनगावला ती कॉलेजला जायची. तिथं जायला एसटीच्या पाससाठी 250 रुपये आईला देता आले नाही वेळेवरती. 12-13 दिवसाची शाळा बुडली. तणाव आला तिच्याकडे. या हुशार पोरीने त्या 250 रुपयासाठी गळ्याला फास लावला आणि ती सुइसाइड नोट मध्ये लिहिते, काय लिहिते की 13व्या दिवसाचं माझं गोड जेवण करू नका बाबा, आणि आईला लिहिते 13व्या दिवसाचं माझं गोड जेवण करू नका, त्याच्यात पैसे खर्च होतील, ते पैसे वाचवा आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवा.
जपून ठेवा. आपण अशी काही समाज उपयोगी कामं करू शकू का? अशा मुलांना शिक्षण देण्याचं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येनं केलेले आहेत. शिक्षण हा एक मोठं घेऊन या 15 ते 25 वयोगटातल्या मुलांना, कारण या वयात तुम्हाला त्या डीजेची एकदा सवय लागली. मी पाहिलेलं आहे, 1 करोडपतीच्या पोरगीला सुद्धा मी काउन्सिलिंग केलेलं आहे. कारण तिनं आत्महत्येचा प्रयत्न काय केला, तिला पार्टीला त्या डिस्कोमध्ये जाऊ देत नाही. कारण त्या आवाजाची, त्या ड्रग्सची सवय एकदा झाली, त्या दारूची सवय झाली, तो धिंगाणा घालायला खूप आवडतं. आत आपण पोखरून जात असतो. आणि 15 ते 25 वयोगटात मी जसं चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोललो, तसं वाईट सुद्धा व्यसन एकदा लागलं त्या वयामध्ये ते सुटत नाहीये. ते सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतं आणि आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं हे कळत पण नाहीये. त्यामुळे ह्या वयातल्या मुलांना आपल्याला जपायचं. आपण सगळ्यांनी मिळून या वयामध्ये त्या मुलांच्यावर चांगले संस्कार कसे होतील, ते विधायक वळणाकडे कसे लागतील. पोलीस प्रशासन सगळे, आता संदीप इथनं 20-25 किलोमीटरवर त्याचं गाव आहे, माझं 30-35 किलोमीटरवर गाव आहे, विनायकचं 15-20 किलोमीटरवरती गाव आहे, अश्विन मध्य प्रदेशामधनं इथे येऊन सेवा करतायत. आम्ही सगळी तुमची मुलं आहोत. आमच्याकडे काही चुका होती, त्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात घ्यायचा. निश्चित आम्ही आमच्यामध्ये बदल करू आणि तुमच्या गरजांप्रमाणेच करू. मी स्वतःचं उदाहरण मी गणपती प्रोडक्ट म्हणून का देतोय, तुम्ही कोपरूडला जाऊन पहा. 35 आम्ही एक लायब्ररी सुरू केली. लायब्ररी कधी सुरू केली ती, मी 2nd इयरला होतो BA ला. पैसे नव्हते, पुस्तकासाठी पैसे नव्हते. मग कशात पैसे मिळतात? गणपती मंडळात पैसे मिळतात, वर्गणी जमा करता येते. मग आम्ही आमच्या गणपती मंडळात पैसे जमा केले. 50,000 रुपये त्यावेळेला जमा झाले. कोकरूडमध्ये मी व्याख्यान मला पहिल्यांदा सुरू केली. निर्मल कुमार फडकुले, शिवाजीराव भोसले, विवेक खळसासी असे व्याख्याते आणून सुद्धा 7-8 रुपये हजारच खर्च झाला. त्यावेळेला 1990-91 ची मी गोष्ट सांगतो. 42,000 रुपये शिल्लक राहिले. काय करायचं त्या वर्गणीचं? मग मी, आनंद, आम्ही सगळे मित्र बसून आम्ही आव्हान गावाला केलं की हे आम्हाला पुस्तकासाठी पैसे द्या. पुस्तकं म्हणजे कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता असली पुस्तकं नाही जी IAS, IPS, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन बोर्ड, बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, आर्मी रिक्रुटमेंट या स्पर्धा परीक्षासाठी लागणारी पुस्तकं आम्हाला द्या. हे वाघिणीचं दूध आम्हाला द्या, आम्ही अभ्यास करून दाखवू. गाववाल्यांनी नाही होय करत आम्हाला ते पैसे दिले. आम्ही पुण्याला जाऊन सगळी जशी संजीवनीसाठी पूर्ण अख्खा पर्वत घेऊन येतो तशी सगळी पुस्तकं घेऊन आलो. 42,000ची पुस्तकं म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता त्या काळात. आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि लोकमान्य टिळकांचं ते स्वप्न असेल. 1997चा UPSCचा रिझल्ट तुम्ही नेटवर जाऊन पहा. ज्याला मुंबईसारख्या 1.5 कोटी लोकवस्तीच्या मोठ्या शहरातनं एकही मुलगा IAS IPS मध्ये नव्हता. त्याला आमच्या कोकरूडमधून आम्ही 2 जण, आनंद पाटील IAS मध्ये आणि मी IPS मध्ये केले. तमिळनाडू काडरमध्ये निवड झाली. मी महाराष्ट्र काडरमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आयुषी म्हणून आता काम करतोय. आता ॲडिशनल सेक्रेटरी वित्त मंत्रालयामध्ये दिल्लीमध्ये काम करत आहे. हे फक्त गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे विधायक स्वरूप या उत्सवाला कशा पद्धतीनं देता येईल, म्हणजे बरेच आता प्रश्न आहे की कृत्रिम तळी बनवतात, मग नदीमध्ये पाणी गटारीचं जातं का, आणखी काही प्रश्न आणि वाद उपस्थित झाले. पण ही वस्तुस्थिती आहे. मी मुंबईमध्ये होतो, दक्षिण मुंबईचा डेप्युटी कमिशनर आणि पश्चिम मुंबईचा ॲडिशनल पोलीस कमिशनर म्हणून काम केलेलं आहे. मी दुसऱ्या दिवशी, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जायचो. मोठमोठ्या मूर्त्या, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे बायोडिग्रेडेबल नाही आहे, ते पाण्यामध्ये विरघळत नाही आहे. आणि त्याच्यावर जे रंग आपण वापरतो ते केमिकल कलर्स असतात. त्यात शिस असतं, कॅडमियम असतं, लीड असतं, ॲल्युमिनियम असतं, मर्क्युरी असतो. आणि त्याच्यामुळं पाणी जे जड होतं, जे पॉयझनस पाणी होतं, आपण विहिरीमध्ये जाऊन पहा दुसऱ्या दिवशी मासे सगळे मरून वरती येतात. मतिमंदत्वाचे रोग हे पाणी पिल्यामुळे झालेले अनेक केसेस होत असतात. मी त्याच्याबद्दल, त्या मूर्तीच्या विसर्जनाबद्दल बोलत नाही, कारण मी स्वतः शाडूच्या मातीची छोटीशी मूर्ती माझ्या घरात प्रतिष्ठापित करत असतो. त्याला नैसर्गिक कलर, ज्याच्यात हळदी असते मुख्यत्वे करून, जे पर्यावरण पूरक आहे, ते आपलं पर्यावरण आपण सांभाळायचं आहे. मूलभूत कर्तव्यामध्ये पर्यावरण सांभाळणे ही आपली मूलभूत जबाबदारी आहे. आपल्या नद्या, नाल्या, ओळ सगळ्या
त्यांना आपण कसं पवित्र आणि स्वच्छ ठेवू. मग कुणीतरी घाण केली म्हणून ते कुणीतरी आपण पण घाण करायची का? एक शंकराच्या पिंडीवर सगळेजण पाणी घालतात आणि एक म्हातारी दूध घेऊन येते आणि ती पिंडीवर घालते, मग ते सगळं पाण्याला दुधाचा रंग येतो. असा आपण काहीतरी विचार करू शकतो का? इस दुनिया को गुलजार नहीं बना सकते, लेकिन गुजरे जिधर से कुछ काटे कम करती है. या दुनियेला आपण स्वर्ग नाही बनवू शकत, पण ज्या रस्त्यावर चाललोय त्या रस्त्यावरचे 2-4 काटे आम्ही कमी करू शकतो. कारण कुठंतरी हराळी खाता खाता एखाद्या मूर्तीला इजा होते, कुठेतरी हात किंवा सोंड मोडते आणि मग सतसत विवेक बुद्धीच्या आम्ही गप्पा करणारे लोक हातामध्ये काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन याच समाजाच्या माणसाने केला असेल म्हणून एकमेकांचे गळे चिरायला सिद्ध होतो. एक खूप छान गोष्ट मी वाचलेली होती, गिधाडाची गोष्ट आहे. गिधाडाला एका माणसाचं मांस खायची इच्छा होती. गिधाडाचं पिल्लू असतं, त्याला इच्छा होते की माणसाचं मांस खायचं आहे. मग आपल्या बापाला ते म्हणते की मला माणसाचं मांस खायचं. ते बाप म्हणतो बघतो मी शोधून. मग गिरट्या मारता सगळी स्मशानं शोधतं, पण माणसाचं मांस काही मिळत नाहीये. मग त्याला एक डुक्कर मेलेलं दिसतं. त्या डुकराचा एक मांसाचा तुकडा उचलतं आणि आपल्या पिल्लाजवळ घेऊन येतं. ते म्हणते हे डुकराचं मटण आहे, मला माणसाचं मटण पाहिजे. परत ते गिधाड गिरट्या मारतं, माणसाचं काय प्रेत मिळत नाही, पण एक गाई मेलेली मिळते, त्याचा एक तुकडा उचलतं, ते घेऊन येतं. ते म्हणते हे पण गाईचं आहे, मला नको आहे, मला माणसाचं मांस त्याशिवाय मी काय खाणार नाही, जेवणार नाही. त्यावेळेला त्या गिधाडाच्या मनामध्ये एक भयंकर पाशवी कल्पना तयार होते. त्या दोन्ही तुकड्यांना ते गिधाड उचलतं, तो गाईच्या मांसाचा तुकडा मंदिरामध्ये टाकतं, डुकराच्या मांसाचा तुकडा मशिदीच्या कंपाऊंड मध्ये टाकतं. दोन्ही तुकडे आपलं काम चोखपणे बजावतात. दुसऱ्या दिवशी याच लोकांनी, याच समाजाच्या लोकांनी विटंबना केली म्हणून हातात काठ्या कुऱ्हाडी घेऊन एकमेकांचे गळे चिरले जातात. रस्त्यावर सामूहिक बलात्कार होतात, प्रेताचे खच लागतात. मग त्या एका प्रेतामधलं मांस काढून ते गिधाड आपल्या पिल्लासाठी घेऊन येतं. त्यावेळेला त्या पिल्लाला आश्चर्य वाटतं की तुला एवढं कसं काय बाबा मिळालं, एवढा मांस कसं काय मिळालं. त्यावेळेला तो सांगतो की हे सतसत विवेक बुद्धीच्या मोठमोठ्या करणारा माणूस अत्यंत स्वार्थी आहे. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे मा विद्विषामहे. एकमेकांचा तिरस्कार, असूया, दुसऱ्याचं चांगलं न बघण्याची वृत्ती या माणसामध्ये आहे. आणि तो मग किरकोळ कारणावरनं असे पाशवी प्रकार करत असतो. त्यामुळे समाजातली जी गिधाड आहेत ते आम्हाला वेळीत ओळखायची आहेत. खरा जो धर्म आहे, जगाला प्रेम अर्पावे. कुठलाही धर्म घेतला तर 3 क्रियापदच आपल्याला दिसतात, टू लव्ह, टू हेल्प अँड टू सर्व. प्रेम करणं, मदत करणं आणि सेवा करणं. एकनाथ महाराजांची मी गोष्ट वाचलेली होती. एकनाथ महाराज गोदावरीमध्ये आंघोळ करत असतात. आंघोळ करताना त्यांना एक विंचू बुडताना दिसतो. तो विंचू बुडतोय म्हटलं त्याचा जीव वाचवण्यासाठी एकनाथ महाराज पाण्यामध्ये हात घालतात, त्याला विंचवाला वरती उचलून घेतात. तो विंचूच असतो, कडकडून चावा घेतो, वेदना होते, सोडून देतात पाण्यात. परत बुडतोय म्हटल्यात परत हात पाण्यात घालतात, परत उचलून वर घेतात, परत तो चावा घेतो, दंश करतो, परत वेदना होते, परत सोडून देतात, परत बुडतोय म्हटल्यानंतर उचलून वरती घेतात. असं 4-5 वेळेला होतं. किनाऱ्यावरनं एक ग्रहस्थ बघत असतो. तो एकनाथ महाराजांना उद्देशून म्हणतो, महाराज तुमचं डोकं बिकं फिरलंय काय? तो विंचू आहे, विषारी आहे, तो अजून 4-5 वेळा तुम्हाला चावला तर तुमचा जीव जाईल. त्याला एकनाथ महाराज शांतपणे त्याला उत्तर देतात. ते अंतर्मुख करणार आहे. ते म्हणतात तो विंचू आहे, विषारी आहे, चावणं, दंश करणं हा त्याचा धर्म आहे, त्याला वाचवणं हा माझा माणसाचा धर्म आहे. तो जर स्वतःचा धर्म सोडत नसेल तर मी माझा धर्म का सोडू? त्यामुळे मी माझा धर्म, असे किती विंचू मला चावू दे, मी तो माझा धर्म सोडणार नाहीये. माझा सेवा करण्याचा, मदत करण्याचा, प्रेम करण्याचा धर्म आहे. कितने दीवाने हैं लोग जो कभी फूलों पे पत्थर और पत्थरों पे फूल फेंकते हैं. हम तो इन्हें खड़े हुए देखना चाहते हैं, लेकिन ये कभी मंदिर, कभी मस्जिद खड़ी कर देते हैं और खुद गिर जाते हैं. आम्ही गिरावट थांबवायचे, आम्ही सगळेजण एकत्र यायचं.
मी कौतुक करतो इथल्या मुस्लिम बांधवांनी स्वतःहून पुढे येऊन, आम्ही नाही 10 दिवस अजान सर्वानुमते एक सौहार्दाचं वातावरण, एकमेकांचा रिस्पेक्ट. आपल्याला गाणं ऐकत असतो त्यावेळेला लता मंगेशकर गात असोत किंवा मोहम्मद रफी गात असो, त्यावेळेला कानाला तेवढंच प्रिय वाटतं. आपण त्यावेळेला कुठल्या जातीचा धर्माचा विचार करतो का? विविधता नटलेला आहे, म्हणजे सगळी फळं सारखीच असती, सगळी फुलं सारखीच असती, त्यांना सारखाच वास येत असता, सगळ्या फळांची चव सारखीच असती, मजा आली असती का? विविधता हा धर्म आहे. जशी ती 5 आंधळे आणि 1 हत्तीची गोष्ट आहे ना, की 5 आंधळ्यांना 1 हत्तीला स्पर्श करून काय आहे ते ओळखायला सांगितलं. जो 1 आंधळा तो पायाला स्पर्श करतो म्हणून तो खांबासारखा प्रकार दिसतोय, दुसरा पोटाला स्पर्श करतो म्हणून तो नगारा आहे, तिसरा सोंडेला स्पर्श करतो तो झाडू सारखं काहीतरी आहे, शेपटीला स्पर्श करतो. 5 वेग कुणीतरी दृष्टी असणाऱ्या माणसांनी त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. आज आपण सगळे एकसंघ होऊन, कारण पोलिसांना मग दुसरं महिनाभर कामच नसते. कलेक्टरने सगळे ते कलेक्टर ऑफिस सोडून, सगळे ऍडमिनिस्ट्रेशन सोडून तुमच्याकडे मीटिंग घ्यायला, SP सगळे गुन्हे आणि इतर महत्वाच्या गोष्टी सोडून तुमच्या समोर मीटिंग घ्यायला आलेले. मग असे कुठंतरी डॉक्टर संतोष पोळ सारखे पोळ फोपावतात. पोलिसांना पोलिसांचं काम करून गुन्हेगारांवर नियंत्रण करणं, दहशतवाद्यांचा मुकाबला करणं ही आमच्या समोरची खरी आव्हानं आहे. सण उत्सव आपण सगळ्यांनी मिळून स्वयंसेवकांसारखे एकत्र खडे, पोलिसांची गरज नाही, लिहून द्यायला पाहिजे आम्ही, काय गरज नाहीये, आमचं आम्ही व्यवस्थितपणे शांततेनं जाऊ, कुणाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण मग ज्या वेळेला वाईट गोष्टी, दारू सारख्या गोष्टी त्या मंडळामध्ये शिरकाव करतात, आम्हाला भीती वाटते की जातीय तणाव निर्माण होईल का, दंगल होईल का, मंडळामध्ये मारामारी होतील का. शेवटी जीविताचं आणि मालमत्तेचं संरक्षण करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. खूप छान कविता कुसुमाग्रजांनी ज्यावेळेला स्वातंत्र्याला 50 वर्ष झालेली होती त्यावेळेला लिहिलेली होती. स्वातंत्र्य देवतेची विनवणी. मला वाटतं गणेश मंडळाला उद्देशून मी ती कविता उद्गृत करून माझं भाषण, लांबलेलं भाषण संपवतो. काय म्हणते स्वातंत्र्य देवता? 50ची उमर गाठली, आता 69ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून, वाट बाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन बुबडाचे व्रत धरू नका. प्रकाश पेरा आपुल्याभोवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंकच पोकळ फुंकू नका. बोथडपतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्गानुसारा वांज गोडवे गाऊ नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता करू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी, हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. जय हिंद. अत्यंत प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांना मार्गदर्शन करण्याचं कौशल्य विश्वास नांगरी पाटील यांच्याकडे आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं उपस्थितांनी स्वागत केलं. या कार्यक्रमाची सांगता सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या आभार प्रदर्शनानं झाली. जिल्हाधिकारी सर अश्विनजी मुदगल सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच सातारा जिल्हा पोलीस दलाचे पोलीस प्रमुख श्री संदीपजी पाटील सर, तसेच कराड विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर पवार सर, कराडचे तहसीलदार राजेंद्र शेळके सर, BDO पडतरे सर, तसेच कराड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री औंधकर सर हेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे कराड विभागाच्या राजलक्ष्मी शिवणकर मॅडम, तसेच सर्व कराड विभागातील सर्व प्रभारी अधिकारी यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. कराड शहरात पोलीस प्रशासनानं आगामी गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत हिंदू मुस्लिम समाजानं ऐक्याची भावना दाखवत हे दोन्ही सण अभूतपूर्व उत्साहात व कायद्याचं पालन करून साजरे करण्याची ग्वाही दिली आहे. निश्चितच कराडकर सामाजिक ऐकोपा राखण्याची परंपरा अबाधित ठेवून हे सण साजरे करतील हे मात्र नक्की. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह नितीन ढापरे, कराड.